तर नमस्कार मित्रांनो, काय तुम्हाला टायरवरील नंबरचा अर्थ माहिती आहे का? नाही तर त्याला बघा. हे 295/80/80 R 22.5. तर 295 जे आहे हे 295 म्हणजेच हा टायरचा ट्रेड. ह्या ट्रेडची लांबी आहे 295 मिलीमीटर. /80 म्हणजे 295च्या 80%. 295च्या 80% ह्या टायरच्या साईडवॉलची उंची किंवा टायरची उंची आहे 295च्या 80%. आर म्हणजे रेडियल. जर आर नसेल तर तो रेडियल टायर नाही. आणि 22.5 आहे तो टायरचा इनर डायमीटर आहे. टायरचा इनर डायमीटर म्हणजे बघा हा इथून इथपर्यंतचा जो डायमीटर आहे किंवा रिमचा आउटर डायमीटर हा 22.5 इंच आहे. याच्याशिवाय इथं बघा टायरवर अजून दुसरा खाली दिलेला आहे W 50-20. W म्हणजे टायरचं स्पीड रेटिंग आहे. W म्हणजे टायरचं स्पीड रेटिंग म्हणजे 270च्या स्पीडनं तुम्ही हा टायर चालवू शकता. आणि पुढं जे दिले 50-23 दिलंय. त्या 50-23चा अर्थ 2023 मध्ये हा टायर बनवलेला आहे 50व्या आठवड्यात. 50व्या आठवड्यात 2023 मध्ये 50वा आठवडा म्हणजेच 12व्या महिन्यात असा त्याचा अर्थ आहे. तर मग काय, आता टायर खरेदी करताना तुम्ही टायरच्या नंबरवरील शेवटचे 4 आकडे बघून तुम्ही टायर कधी तयार केला आहे हे तुम्ही ओळखू शकता व त्यानुसार तर टायर कोणता खरेदी करायचा, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे हे तुम्हाला समजू शकेल. धन्यवाद.